मित्रांनो, ह्या एपिसोडमध्ये आपल्या बरोबर आहेत युवराज दादा बेलदरे. ह्या एपिसोडमध्ये आपण त्यांच्याबद्दल सगळ्या गोष्टी जाणून घेतलेल्या आहेत. त्यांच्या सोशल लाईफ बद्दल, पर्सनल लाईफ बद्दल, त्याच्याबरोबरच अजितदादांबद्दल, राजकारणाबद्दल सगळ्या ज्या घडामोडी आज आपण बघत आलेलो आहे, त्या सगळ्या या घडामोडी ह्या पॉडकास्टमध्ये आपण त्यांच्याबरोबर डिस्कस केलेल्या आहेत. जर तुम्हाला राजकारणात आवड असेल, जर तुम्हाला आजकालच्या ज्या नवीन नवीन गोष्टी त्याचं अजून जाणून जर घ्यायचं असेल, तर ही पॉडकास्ट तुमच्यासाठी. सो नक्की बघा थिंक टॉक्स पॉडकास्ट शो विथ युवराज बेलदरे. युवराज दादा बेलदरे, तुमचं स्वागत आमच्या शोवर. सो आपण ह्या एपिसोडमध्ये बऱ्याच गोष्टी तुमच्याबद्दल जाणून घेणार आहे, राजकारणाबद्दल जाणून घेणार आहे आणि आजकालचे सगळे पॉलिटिक्स चालू आहेत, करंट अफेअर्स आपण जे म्हणतो पॉलिटिक्स बद्दल, त्या सगळं बरंच जाणून घेणार आहे. सो तुम्ही रेडी आहात? अगदी अगदी. सो पहिले तर मला तुम्हाला विचारायचंय, बाकी सगळ्या गोष्टींवर जाण्याच्या आधी, की तुम्हाला राजकारणाची आवड कशी पहिले तर डेव्हलप झाली? खरं तर राजकारणाची आवड म्हणण्यापेक्षा रक्तातच त्या ठिकाणी राजकारण आहे. ओके. कारण माझे वडील असतील, चुलते असतील, त्या ठिकाणी बंधू असतील, हे सगळं म्हणजे राजकारणातील एक कुटुंब आहे आमचं. त्याच्यामध्ये आमचे वडील तर आंबेगाव बुद्रुकचे सरपंच म्हणून त्या ठिकाणी त्यांनी काम केलं. ओके. आणि त्यांना पाहूनच खऱ्या अर्थानं राजकारण जरी शब्द हा राजकारण जरी असला तरी एक समाजासाठी चांगलं काम करायचं असेल तर त्या ठिकाणी सत्ता लागते, बरोबर, त्या ठिकाणी खुर्ची लागते, बरोबर, आणि त्याच्यातनच आपण समाजासाठी काहीतरी चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो. समाजाची एक बांधिलकी म्हणून समाजाचं जे देणं आहे ते देण्याच्या उद्देशानेच त्या ठिकाणी राजकारणात आल्यानंतर किंवा ही जी आवड आहे ती त्यांना बघून त्या ठिकाणी राजकारणाची सुरुवात झाली. आणि जेव्हापासनं मग थोडंसं लहानपणापासूनच घरातनंच राजकारण असल्यामुळं त्या ठिकाणी राजकारणाच्या बाबतीत कशा पद्धतीनं आपण आपले वडील असतील, चुलते असतील, बंधू असतील, समाजासाठी काम करतात, त्या पद्धतीने आपणही हे करून आपण राजकारणात येऊन लोकांच्या अडचणी, प्रश्न त्या ठिकाणी सोडवल्या पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे, या उद्देशाने त्या ठिकाणी राजकारणाची खऱ्या अर्थानं आवड निर्माण होऊन आज राजकारणात सक्रिय त्या ठिकाणी काम करतो. मग तुम्ही राजकारण एका आवड आहे म्हणून करताय का ऍज अ करिअर बघून राजकारण मध्ये आहात? नाही, तसं तर म्हणता येणार नाही. करिअर वगैरे जर म्हणायचं, जर तसं म्हटलं तर असं होत नाही. कारण ज्यावेळेस आपण राजकारण, आज आपल्याला माहिती आहे की राजकारणात काम करत असताना राजकारण पूर्वीसारखं राहिलेलं नाही. आता राजकारण करायचं म्हटलं तरी त्याला आज सोशल मीडियावरनं उदाहरण घ्या की आज ज्यावेळेस आपण राजकारणात काम करत असतो, आपली कामं जर जनतेपर्यंत पोहोचवायची असतील तर आज सोशल मीडिया चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी वापरावं लागतं. त्याच्यासाठी आज जे काय आर्थिक गोष्टी आहेत, बरोबर, आज ते जर पोहोचवायचं म्हटलं तर सगळ्या यंत्रणा आज आपण जर पाहिलं तर बऱ्यापैकी आर्थिकवरती डिपेंड आहे. त्याच्यामुळे ते करायचं म्हटलं तर व्यवसाय सुद्धा त्या ठिकाणी केला पाहिजे. बरोबर. आणि राजकारण करिअर म्हणण्यापेक्षा मी म्हटलं ना की पॅरलल व्यवसाय सुद्धा पाहिजे आणि राजकारण सुद्धा एक आवड आणि समाजासाठी चांगलं काम करायचंय, त्या उद्देशाने आपण त्या ठिकाणी काम करतोय. करिअर वगैरे नाही. आज ज्या पद्धतीनं लोक आपल्यासारख्या एक छोट्याशा कार्यकर्त्याला, छोट्याशा युवकाला ज्यावेळेस संधी देतात, कुठंतरी लोकांनी त्याच्यामध्ये त्यांच्या अपेक्षा असतात की बाबा हा कुठंतरी आज वय लहान आहे, बराच काळ आहे, चांगल्या पद्धतीनं काम त्या ठिकाणी करू शकतो. त्यामुळे जी लोकांनी संधी दिलेली आणि त्यामुळेच आज आपण राजकारणात काम करतोय. त्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळात ज्या ज्या पद्धतीनं लोक संधी देतील त्या पद्धतीनं काम करत राहू. राजकारणात करिअर तर 100% आपल्यासारख्याला कमी वय असल्यामुळे तर आहेच, पण त्याच्याबरोबर त्या ठिकाणी व्यवसाय सुद्धा केला पाहिजे, तो बॅलन्स साधला गेला पाहिजे, यासाठी अशा पद्धतीने काम करतो. नक्कीच नक्कीच. आणि आज जर आजकालचं आपण राजकारण जर बघितलं तर मी नाही म्हणजे सगळ्यांनीच ही गोष्ट एक ऑब्झर्व केली आहे की प्रत्येक पक्षाचे 2 गट होत आहेत. सो याच्यावर तुमचं काय मत आहे? नाही, आता प्रत्येक पक्षाचे 2 गट जे होतात, खरं तर आपण आत्ता जर एक पक्षाचा कार्यकर्ता म्हटल्यानंतर वेगळं मत असेल किंवा सर्वसामान्य नागरिक, सर्वसामान्य मतदार म्हणून
एक वेगळं मत त्या ठिकाणी असू शकतं. बरोबर. हे दोन्ही मतं वेगवेगळी आहेत. आज जरी 2-2 पक्ष त्या ठिकाणी झाले, आता ठीक आहे, वेगवेगळ्या कारणासाठी कुठंतरी तत्व त्या ठिकाणी बदलले गेले असतील किंवा राजकारण ज्या पद्धतीनं आज राज्याचं चालू आहे, बरोबर. कुठंतरी सत्तेसाठी त्या ठिकाणी पक्ष डिवाइड झालेले आहेत. बरोबर. त्याच्यामुळं आज शिवसेनेसारखे पक्ष असतील, त्यांच्यामध्ये 2 गट झाले. राष्ट्रवादी सारखा पक्ष असेल, त्याच्यामध्ये 2 गट त्या ठिकाणी झाले. काँग्रेसची परिस्थिती आपण पाहतोय काय आहे. म्हणजे आजचं जे राजकारण आहे, जरी हे 2-2 पक्ष जरी झाले असतील, तरी सर्वसामान्य जनता जे शेवटी त्यांना जे करायचे, त्यांच्या मनातली जी खंत असेल, व्यथा असेल, ते त्या ठिकाणी मतदानाच्या माध्यमातून सर्व पक्षांना त्या ठिकाणी दाखवून देतात. बरोबर. की आम्हाला ही गोष्ट आवडली नाही किंवा आम्हाला ही गोष्ट आवडली नाही किंवा ज्या पद्धतीचं राजकारण त्या ठिकाणी चालू आहे ते लोकांना जर हजम जर झालं नाही तर निश्चितच ते निकालामधनं दिसून येतं की हे झालंय, हे चुकीचं झालंय, हे आम्हाला मान्य नाहीये. त्या पद्धतीनं आज खरं तर ती गणितं चालू आहे. पण हे वरच्या नेत्यांचे, वरिष्ठांचे निर्णय असतात. त्यांना ज्यावेळेस परिस्थिती जशी वाटेल त्या पद्धतीने ते निर्णय घेत असतात. त्याच्यामध्ये आपल्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला जरी मत असेल तरी ते कशा पद्धतीनं मांडलं पाहिजे, कितपत मांडलं पाहिजे की किंवा ते समोरच्याला पटेल अशा पद्धतीचं खरं तर गणित त्या ठिकाणी आहे. पण येणाऱ्या काळात महाराष्ट्राची जनता ही सुज्ञ आहे. जे सरकार चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करेल, जो पक्ष चांगल्या पद्धतीने काम करेल त्याच्या पाठीशी 100% जनता उभी राहील. हे आजपर्यंत महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. बरोबर. त्याच्यामुळे येणाऱ्या काळातही तसंच गणित होईल, याच्यात कुठंच आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात शंका नाही. आणि हे सगळं होताना कुठल्याही सामान्य कार्यकर्त्याचे हाल होत आहेत का ग्राउंड लेवलला, एकदम रूट लेवलला? 100% होतात हाल. तर आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे त्या ठिकाणी होत राहतात. आज राष्ट्रवादीमध्येच गेला, आज ज्या पद्धतीनं पवार साहेब असतील किंवा अजितदादा असतील, जे 2 आज पक्ष त्या ठिकाणी 2 गट झाले. आता जेव्हापासून खरं तर राजकारण कळतंय आणि संपूर्ण देशामध्ये देशाचा जाणता राजा म्हणून शरदचंद्रजी पवार साहेबांची त्या ठिकाणी ओळख आहे. आणि आज त्यांची कन्या म्हणून सुप्रियाताई ज्या पद्धतीनं आज राजकारणामध्ये आल्या, त्यांनी त्यांच्या कर्तृत्वावरती त्या ठिकाणी त्यांचं एक स्थान निर्माण केलं. पण दुसरी बाजू असून तेच पवार साहेबांचे पुतणे अजितदादा ज्या पद्धतीने आज एवढा छोटासा पक्ष त्या ठिकाणी साहेबांनी स्थापन केल्यानंतर आज संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी पक्ष पोहोचवण्याचं काम आणि दादांच्या कामाची पद्धत ही संपूर्ण राज्याला त्या ठिकाणी माहिती आहे. एवढा तर अमित भाई शाह असतील किंवा नरेंद्रजी मोदी साहेब असतील देशाचे पंतप्रधान, त्यांच्याकडनं दादांच्या कामाची त्या ठिकाणी दखल घेऊन त्यांचं कौतुक होतं. परंतु हे कुठंतरी डिव्हाइड झाल्यानंतर आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे हाल होतात. कारण आम्हाला त्या ठिकाणी साहेबही पाहिजे नव्हते, ताई पाहिजे नव्हत्या, दादा पाहिजे नव्हत्या. कारण प्रत्येकाची कामाची पद्धत वेगळी आहे. ताई खासदार म्हणून काम करत होते, आज दादा उपमुख्यमंत्री म्हणून किंवा आमदार म्हणून म्हणजे महाराष्ट्रापुरतं दादा त्या ठिकाणी राज्यामध्ये काम करत. ताई केंद्रातली जर कामं असतील, काही दिल्लीतली कामं असतील तर ताईंकडनं ती आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना करून घेता येत होती. परंतु आज सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी 100% हाल झालेले, मरण त्या ठिकाणी झाले, द्विधा मनस्थिती झालेली की आता जायचं कोणाकडे किंवा कशा पद्धतीनं काय करायचं. जरी इच्छा असली तरी खरं तर दोन्ही लोक पाहिजे, परंतु इच्छा असताना एका साईडला कुठं जाता येत नाही. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या अडचणी होतात. बरोबर. आणि जसं आपल्या डोळ्यासमोर थोड्या दिवसांनी विधानसभाची निवडणुका येतच आहेत, सो त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, एकत्र लढायला हवं का स्वातंत्र्य लढायला हवं? नाही, त्याच्या बाबतीत तर 100% वरिष्ठ पातळीवरती सर्वच नेते त्या ठिकाणी सगळे अनुभवी लोक आहेत. ते त्या ठिकाणी निर्णय घेतीलच की एकत्र लढायचं, वेगळं लढायचं. पण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटतं की आज युतीमध्ये ठीक आहे, आज भाजप असेल किंवा राष्ट्रवादी अजितदादा असतील, एकनाथजी शिंदे साहेब शिवसेना त्या ठिकाणी म्हणून असतील, महाविकास आघाडीमध्ये त्या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी पवार साहेब असतील किंवा उद्धवजी ठाकरे असतील. पण आज ज्या पद्धतीने युती असेल, आघाडी असेल, जरी एकत्र लढलं तरी तेवढेच त्या ठिकाणी फायदे आहेत. अडचण अशी झालेली की जे पक्ष आजपर्यंत कधी एकत्र नव्हते, ज्यांची त्या ठिकाणी तत्व त्या ठिकाणी खरं तर वेगवेगळी होती, परंतु ते पक्ष एकत्र आल्यानंतर आज कुठेतरी अडचणी झालेल्या दिसतात की सर्वसामान्य जनतेने सुद्धा त्या गोष्टी नाकारलेल्या आहेत. परंतु शेवटी राजकारणाला 2 बाजू आहेत.
एक तर काम करणारा माणूस किंवा काम करणारा पक्ष राज्य करते, आणि दुसरं म्हणजे एक भावनिकता. बरोबर. आपली संस्कृती असेल, त्या ठिकाणी आपला देश हा संपूर्ण आज एवढ्या जाती प्रजाती असताना एक संध कुठंतरी आहे. त्याच्यामध्ये भेदभाव केला जात नाही. हे काही पक्षांची ती तत्व आहेत, काही पक्षांची हिंदुत्वाची तत्व असतील, त्याच्यामुळं त्या अडचणी होतात. परंतु एकत्र लढाव न लढाव ते खरं तर सर्वसामान्य जनता येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी दाखवून देईल की तुम्ही एकत्र योग्य होता का वेगळे योग्य होता. पण आम्हाला तर असं वाटतं की आता ज्या पद्धतीने लोकसभा एकत्र लढवली, तशीच येणारी विधानसभा सुद्धा ही एकत्रितपणे त्या ठिकाणी गेलं पाहिजे. कुठंतरी तो जनतेला एक चांगला मेसेज, ज्या पद्धतीने आज राज्यकर्ते म्हणून महायुती काम करते, त्याच्यामध्ये शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, फडणवीस साहेब असतील, म्हणजे या नेत्यांची अशी ओळख आहे राज्यामध्ये की काम करणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. रात्रंदिवस जनतेसाठी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम करणारे, जनतेचे प्रश्न मार्गी लावणारे नेते, आणि येणाऱ्या काळात सुद्धा विधानसभेला एकत्रितच सामोरे गेलं पाहिजे, जेणेकरून एक चांगला मेसेज त्या ठिकाणी जनतेला जाईल. जे चांगल्या योजना आज महायुतीच्या ह्या राज्यकर्त्यांनी ह्या काळामध्ये खरं तर लोकांसाठी राबवलेल्या, लोकांसाठी आणलेल्या आहेत, ते योजना जर निश्चितच तळागाळापर्यंत पोहोचल्या तर महायुती एकत्र लढल्यानंतर सुद्धा 100% येणाऱ्या काळामध्ये महायुतीची सत्ता येऊ शकते. आणि जर राष्ट्रवादीचं डोळ्यासमोर ठेवलं, तुमच्या अंदाजाने किती जागा येऊ शकतात? आता त्याच्या बाबतीतही गणित असं आहे की आता जागा वाटप मध्ये ज्यावेळेस महायुती म्हणून सगळे एकत्र बसतील आणि त्याच्यामध्ये किती जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला येतील, बरोबर, त्याच्यावरती ती गणित ठरतील. पण अंदाजे की साधारण 81 जागा तरी राष्ट्रवादीला त्या ठिकाणी अंदाजे मिळू शकतात, असं एकंदरीत चित्र त्या ठिकाणी आहे. आणि त्या पद्धतीनं आल्यानंतर आज जर आपण पाहिलं तर अजितदादांसोबत जवळजवळ 40-42 आमदार त्या ठिकाणी आहेत. त्याच्यामुळं अतिशय चांगलं यश या दादांना त्याच्यामध्ये येऊ शकतं, याच्यात कुठेही शंका नाहीये. ते तर आहे ते विद्यमान तर आमदार होतीलच, पण त्याच्यातही अजून चांगल्या पद्धतीनं संख्या त्या ठिकाणी वाढू शकते. त्यामुळे अजितदादांना येणाऱ्या विधानसभेत खूप चांगलं यश मिळेल. जसं दादा तुम्ही बोलत आलात, अजितदादांचा पण आता तुम्ही उल्लेख केला इथं, सो त्याच्या बरोबरचा एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की तुम्हाला काय वाटतं, अजितदादा परत स्वगृही जातील का? सगळ्यांना सापडलेला सध्याचा प्रश्न आहे. नाही, तो आता खरं तर येणारा काळच त्या ठिकाणी ठरवल की अजितदादा येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये काय त्या ठिकाणी करतात. खरं तर याच्या बाबतीत आज ज्या पद्धतीनं सर्वसामान्यांची, सर्वसामान्य कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी भावना आहे की बाबा हा जो काय तुटलेला पक्ष आहे तो त्या ठिकाणी एकत्र यावा, जेणेकरून आज जर राष्ट्रवादीचं जर विचार पाहिले तर हे शाहू फुले आंबेडकरांचे विचार त्या ठिकाणी पक्षाचे आहे, काही तत्व आहेत. आणि आज ज्या पद्धतीनं महायुती झालेली असेल किंवा महाविकास आघाडी झालेली असेल, हे दोन्ही जे त्या ठिकाणी महायुती असेल, महाविकास आघाडी आहे, यातील घटक पक्षांची ही तत्व विचार वेगळी आहेत. बरोबर. पण आज हे एकत्र आल्यानंतर कुठेतरी ती खिचडी झाल्यासारखी त्या ठिकाणी वाटते. आणि मग बऱ्याच वेळा या महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, यांच्या घटक पक्षांच्या नेत्यामध्ये कुठंतरी ते एक वाक्यता दिसत नाही, त्याच्यामुळं मतभेद त्या ठिकाणी होत असतात. परंतु दादा असतील, साहेब असतील, हे एकत्र आले तर येणाऱ्या काळामध्ये पक्षाला त्याचा फायदाच होऊ शकतो, त्यांनी नुकसान होणार नाही. परंतु एकत्र येतील का नाही तो येणाऱ्या काळात त्या ठिकाणी ठरवेल. कोणालाच माहिती नाही, कोणालाच माहित नाही. ते खरं तर संपूर्ण देशाला पडलेलं एक कोडं असेल की कधी ते एकत्र येईल. आणि मराठा आरक्षण बाबत जर विचारायचं झालं, त्याच्यावर तुमचं काय मत आहे, जे सध्या आता बरेच काळून का चालतंय? नाही, मराठा आरक्षणाच्या बाबतीतला जर विषय, आज जे खऱ्या अर्थानं संघर्षीय योद्धा म्हणून ज्यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढा देशामध्ये खऱ्या अर्थानं ओळख झालेली मनोज जरांगे पाटील, हे आत्ता कुठंतरी त्या ठिकाणी आपल्या सारख्यांना दिसतात. परंतु गेले 25 ते 30 वर्षापासून या मराठा आरक्षणाच्या बाबतीत ते त्या ठिकाणी आंदोलन करतात. आणि एक रास्त आहे, आज आपण जर पाहिलं मराठा समाजामध्ये भले शहरामध्ये परिस्थिती वेगळी असेल, परंतु ग्रामीण भाग मराठवाडा असेल, विदर्भ असेल, त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मराठा समाजाच्या मुलांना किंवा शेतकऱ्यांचे खरं तर
हाल आहेत, अनेक अडचणी त्या ठिकाणी त्यांना आहेत. मग त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाच्या बाबतीतले विषय असतील, नोकऱ्यांच्या बाबतीतले विषय असतील, अनेक गोष्टी आहेत. बरोबर. परंतु मराठा आरक्षण हे मराठा समाजाला 100% त्या ठिकाणी मिळलं पाहिजे. त्यात गैर काहीच नाहीये. आज ज्या पद्धतीनं मागणी होती की 50%च्या रिझर्वेशन मध्ये ओबीसीच्या ह्याच्यामध्ये मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण दिलं गेलं पाहिजे, ही जी मागणी प्रामुख्याने ही योग्य आहे. त्याच्यामध्ये चुकीचं आहे असं काही वाटत नाही, कारण अनेक राज्यामध्ये तोच आरक्षणाचा टक्का 60% असेल, 65% असेल, असा टक्का आहे ना. बरोबर. त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं 6 कोटी मराठा समाज आहे. 6 कोटी. आणि त्याच्यामध्ये आज मराठा समाजाला आरक्षण दिलं तर काय गैर नाहीये. आज कोणत्या बाबतीत आरक्षण त्या ठिकाणी मागतात, कारण उद्या मराठ्यांच्या मुलाबाळांच्या भविष्याचा प्रश्न आहे. नोकरीमध्ये असेल, व्यवसायामध्ये असेल, त्याच ठिकाणी त्या ठिकाणी आरक्षण मागतात. वेगळं काय, कुठलं काय राजकीय आरक्षण किंवा असलं कुठलं आरक्षण मराठा समाज मागत नाही. त्यामुळे मराठा समाजाला हे आरक्षण 100% मिळलं पाहिजे, जेणेकरून त्यांच्या मुलाबाळांचं खरंच त्या ठिकाणी कल्याणच होणार. त्यामुळे ते मिळलं पाहिजे. आणि मराठा आरक्षणचं येणाऱ्या निवडणुकीवर काय परिणाम होतील का? नाही, त्याच्या बाबतीत आता आपण पाहतोय की ज्या पद्धतीनं हा मराठा आरक्षणाच्या बाबतीतला जो काय आंदोलनाचा भाग चालू आहे, मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी शांतता रॅली काढल्या जातात, सभा घेतल्या जातात आणि खूप मोठा प्रतिसाद हा संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं त्या ठिकाणी मनोज जरांगे दादांना त्या ठिकाणी मिळतोय. परंतु त्यांनाही हे प्रश्न विचारले गेले की बाबा येणाऱ्या काळामध्ये तुम्ही राजकारणात त्या ठिकाणी येणार का, किंवा आपले उमेदवार त्या ठिकाणी उभे करणार का, किंवा कुठं महायुती असेल, महाविकास आघाडी असेल किंवा तिसरी आघाडी असेल त्याच्यामध्ये आपण सामील होणार का. परंतु त्यांनी स्पष्ट सांगितलं की या राजकारणामुळे मी माझ्या 6 कोटी मराठा बांधवांचं कुठं त्या ठिकाणी नुकसान करू इच्छित नाही, की त्यांना कुठेतरी अडचण होईल असं मी काम करणार नाही. मी खूप विचारपूर्वक त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये राजकारणाच्या बाबतीतला विचार करेन. परंतु विषय असा आहे की आज हाच मराठा समाज वेगवेगळ्या पक्षांशी बांधील आहे. वेगवेगळ्या पक्षांचं त्या ठिकाणी प्रत्येक मराठा समाजातला व्यक्ती त्या ठिकाणी काम करतोय. ज्याला ज्या पद्धतीनं पक्षांचे विचार पटतील त्या पद्धतीने तो काम करतो. बरोबर. त्याच्यामुळं खरं तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये या आंदोलनामुळे मराठवाडा असेल, विदर्भ असेल, म्हणजे त्या भागात 100% फरक पडू शकतो. परंतु जो शहरी भाग असेल त्याच्यामध्येही आज काय भूमिका मराठा समाज घेतोय. जर मराठा समाजाला आरक्षण निवडणुकीपूर्वीच दिलं तर निश्चितच चित्र हे वेगळं असेल, आणि नाही दिलं तर न देण्याची बरीच कारणं आहे. त्याच्यावरती अभ्यास आज तागायत चालू आहे. ते येणाऱ्या काळामध्ये सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकलं पाहिजे, तो सगळ्यात महत्वाचा विषय. आरक्षण आतापर्यंत अनेक वेळा दिलं पण त्याला त्या ठिकाणी चॅलेंज झाल्यामुळं त्या ठिकाणी ते कोर्टात टिकलं नाही. परंतु हे महायुतीचं सरकार ज्या पद्धतीनं आज जरांगे पाटलांकडनं वेळ मागून घेतलेली आहे, त्याच्यावरती पूर्णपणे ते सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकेल, त्याला कुठलीही अडचण येणार नाही अशा पद्धतीचा अभ्यास करूनच आरक्षण त्या ठिकाणी देण्याचा शब्द आज राज्यकर्त्यांनी दिलेला आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात फक्त काय होतंय त्याच्यावरती राजकारणाची दिशा ठरणार आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट बदलल्यावर ते स्थानिक राजकारणावर काय त्याचे परिणाम होऊ शकतात का, किंवा होतात का? अगदी होतात ना. सेंट्रल गव्हर्नमेंट खरं तर केंद्रामध्ये जे सरकार आहे ते सरकार राज्यामध्ये आणि त्याच पक्षाचं सरकार खाली स्थानिक स्वराज्य संस्थांना, म्हणजे महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, नगर परिषद असेल, त्या ठिकाणी असलं तर एक चांगला निधी हा त्या ठिकाणी मिळू शकतो. एका विचाराचं सरकार असल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात केंद्रातनं त्या ठिकाणी बजेट मिळू शकतं. सर्वसामान्य लोकांची त्या ठिकाणी कामं होऊ शकतात. त्याच्यामुळं खरं तर एक विचाराचं सरकार खालपासनं वरपर्यंत, म्हणजे गल्लीपासनं दिल्लीपर्यंत जे म्हटलं जातं की एका विचाराचं सरकार असल्यानंतर प्रचंड प्रमाणात निधी त्या ठिकाणी आणता येतो, कामं चांगली करता येतात. त्यामुळं स्थानिक राजकारणात परिणाम होतो. जर खाली वेगळं सरकार असेल
आणि केंद्रात वेगळं सरकार असेल तर त्या ठिकाणी निधीच्या बाबतीत अनेक अडचणी येतात, सर्वसामान्यांच्या कामांच्या बाबतीतल्या अडचणी होतात. त्याच्यामुळे एका विचाराचं सरकार असल्यामुळं खूप चांगल्या प्रमाणात डेव्हलपमेंट होऊ शकते, चांगली कामं होऊ शकतात, आणि तेच वेगळं असलं तर मग अडचणी येतात. बरोबर. आणि तुम्ही एवढे बरेच वर्ष झालं राजकारणामध्ये आहात, सो हा प्रश्न तुम्हाला आहे की तुम्ही राजकारण आणि पर्सनल लाईफ जी आहे ती मॅनेज कशी करता? कारण की बरेच आपण सगळ्यांचंच बघतोय जे पण राजकारणी आहेत की कंटिन्यू त्यांचे दौरे चालू आहेत किंवा शेड्यूल जे आहेत ते म्हणजे असं नाही की आज जसं जॉबचं असतं 9 वाजता इथे 5 वाजता घरी, असं तसं कंटिन्यू शेड्यूल्स असे की जे तुम्हाला पण नाही माहिती. सो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पर्सनल लाईफ कशी मॅनेज होती? खरं तर आता पर्सनल लाईफ मॅनेज करणं म्हणजे तारेवरची कसरत आहे खरं सांगायचं म्हटलं तर. आणि प्रत्येकच राजकारणी व्यक्ती म्हटलं, राजकारणी कुटुंब म्हटलं की ऑलरेडी कुटुंबाची मानसिकता त्या ठिकाणी झालेली असते. अच्छा. की आपला एखादा व्यक्ती राजकारणात असल्यानंतर संपूर्ण, कारण पूर्वीपासून ते पाहत आलेले असतात. बरोबर. की वडिलोपार्जित त्यांचे ज्यावेळेस राजकारणामध्ये पुढच्या पिढ्या येत असतात त्यामुळे ती माहिती असते, मानसिकता असते. एक व्यक्ती जरी कुटुंबातला तुमचा राजकारणात असला तरी संपूर्ण कुटुंब ते राजकारणामध्येच असतं. कारण जरी कोणीही व्यक्ती आला तर त्या संबंधित राजकारणी व्यक्तीच्या संबंधित तो नसतो, संपूर्ण कुटुंबच त्या पद्धतीने असावं लागतं. त्यामुळे त्यांची मानसिकता झालेली असते. परंतु तरी पण जेवढा वेळ, जेवढ्या गोष्टी शक्य होतील तेवढा आपल्याला कशा पद्धतीने कुटुंबाला आपल्याला देता येतील, टायमिंग कशा पद्धतीने ऍडजस्ट करता येईल जास्तीत जास्त तो आपण देण्याचा प्रयत्न करतो. आणि 24 तास तर आपण एक राजकारणात आल्यानंतर सगळ्या गोष्टीवरती त्या ठिकाणी पाणी सोडावं लागतंय, आपल्याला माहिती आहे. त्यामुळं आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण त्या पद्धतीनं करणं, पण लोकांना प्राधान्य त्या ठिकाणी द्यावं लागतं. कारण शेवटी राजकारणात ज्यावेळेस लोक आपल्याला मदत करतात, निवडून देतात, प्रतिनिधी म्हणून पुढे काम करायला त्या ठिकाणी पाठवतात, त्यावेळेस लोकांच्या अपेक्षाही तशा असतात. त्याच्यामुळे त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्राधान्य लोकांना, सर्वसामान्य जनतेला द्यावं लागतं. आणि मग बाकीचं ऍडजस्ट करून आपण कुटुंबालाही त्या पद्धतीनं हँडल करायचं. असं म्हणता येईल की एक माणूस जर राजकारणात त्याच्याबरोबर त्याचं मागचं कुटुंब पण राजकारण, फक्त प्रेम मध्ये नाहीये. प्रेम मध्ये. आणि हे सगळं करताना स्ट्रेस लेवल तर बराच असणार तर अगदी. आणि स्ट्रेस लेवल वाढल्या की मेंटल हेल्थ जी आहे, मानसिक स्वास्थ्य, तर त्याचे पण सगळे वर खाली गोष्टी होतात. सो ते सगळं मॅनेज करणं कसं होतं? त्याच्यामुळे तर राजकारण असू दे किंवा व्यवसाय असू दे किंवा काय असू दे, पूर्णपणे एन्जॉयमेंट करायची. म्हणजे राजकारणात आल्यानंतर कुठलाही म्हणजे सिरियस त्या ठिकाणी कुठला विषय घ्यायचा नाही सगळ्यात अगोदर. कारण आपल्याला माहिती आहे की लोकांची मानसिकता ही अशी असते की बाबा 100 जरी काम आपण त्या ठिकाणी केली, एखादं काम केलं नाही तरी काही गोष्टी आपल्याला ऐकाव्या लागतात. त्याच्यामुळे ती मानसिकता ठेवून काम करायचं आणि जी गोष्ट समोर येईल त्याला हसत हसत सामोरे जायचं. कुठली संकट असू द्या, कुठल्या अडचणी असू द्या, जर ट्रेस घेत बसलं तर त्या ठिकाणी मग अजून अडचणी येऊ शकतात. त्याच्यामुळे जे काही प्रश्न आहे ते हसत हसत कसे सोडवता येतील, कसं त्याच्यावरती योग्य प्रकारे मार्ग काढता येईल त्या पद्धतीनं मार्ग काढायचा आणि पुढे मार्गक्रमण करत राहायचं. अशा पद्धतीनं आपलं नियोजन शेड्यूल चालू ठेवायचं. आता अजून एक प्रश्न विचारतो, जो प्रश्न बऱ्याच लोकांना पण पडला आहे की अजितदादा सीएम होतील का? येणाऱ्या काळात अजितदादा हे 100% सीएम त्या ठिकाणी असतील. कारण संपूर्ण महाराष्ट्राला त्या ठिकाणी माहिती आहे की अजितदादांचं रेकॉर्ड आहे आज. म्हणजे जवळजवळ 6 वेळा दादा उपमुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी दादांनी शपथ घेतलेली. आणि राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता असेल किंवा महाराष्ट्रातला प्रत्येक सर्वसामान्य नागरिक असेल याची इच्छा आहे की आता अजितदादांनी सीएम त्या ठिकाणी झालंच पाहिजे. कारण ज्या पद्धतीनं दादांची काम करण्याची शैली, सकाळी 6 वाजता अजितदादांचा त्या ठिकाणी दिवस चालू होतो, तो रात्री 12लाच त्या ठिकाणी संपत असेल. सकाळी 6 वाजल्यापासून लोकांची रांग दादा ज्या ठिकाणी असतील, मग ते मुंबईत असू दे, पुण्यात असू दे, बारामतीत असू दे किंवा राज्याच्या कुठल्याही जिल्ह्यात जरी असल्यानंतर तेवढीच गर्दी, तेवढीच लोक दादांकडे काम घेऊन त्या ठिकाणी खूप अपेक्षेने जात असतात. आणि दादांची एक पद्धत आहे, जे काम त्या ठिकाणी होणार त्या कामाला जागेवरती यस म्हणतात
आणि जे काम होणार नाही त्याला जागेवरती ते नाही म्हणून सांगतात. ओके. मग ते काम इतर कुठलाही नेता असू दे, अधिकारी असू दे, ते म्हणल्यानंतर ते काम परत करू शकत नाही. कारण प्रत्येक काम हे कशा पद्धतीनं नियमात बसून करायचं हे दादांचं एक हातखंड आहे. त्याच्यामुळे दादा सीएम झाल्यानंतर राज्यामध्ये हे चित्र खूप वेगळं दिसेल. आणि ज्यावेळेस दादा सीएम असतील त्यावेळेस हे महाराष्ट्र राज्य संबंध देशामध्ये त्या ठिकाणी एक नंबरचं राज्य म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जाईल. आताही त्या ठिकाणी आहे, परंतु खूप मोठी ग्रोथ अजितदादा ज्यावेळेस सीएम होतील, एक काम करणारा व्यक्ती, काम करणारा नेता म्हणून दादांची ओळख आहे. 100% दादा येणाऱ्या काळात म्हणजे ही विधानसभा झाल्यानंतर दादा सीएम असतील एवढंच. नक्कीच नक्कीच. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी बोलतोय, मला तुम्हाला विचारायचं की तुमचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत हे सगळ्या कामांमध्ये? फ्युचर प्लॅन्स आता करत असताना ज्या पद्धतीने आपण सुरुवातीला म्हटलं की राजकारणामध्ये आल्यानंतर माणसानं खरं तर एक एक पाऊल त्या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे. बरोबर. म्हणजे कुठेही एका ठिकाणी न थांबता एक एक पाऊल त्या ठिकाणी पुढे गेल्यानंतर आपले जे काय फ्युचर प्लॅन असतील किंवा जी जी आपल्याला कामं त्या ठिकाणी करायची असतात, एक ठराविक प्रत्येक पदाची एक लेवल आहे की ती कामं त्यांच्या अखत्यारीत येतात. आज आम्ही महापालिकेत नगरसेवक म्हणून काम करत असताना आपल्या भागापुरतं त्या ठिकाणी आपण काम करू शकतो, शहरापुरतं काम करू शकतो. परंतु तेच एक पाऊल पुढे गेलं, उद्या विधानसभेमध्ये ज्यावेळेस प्रतिनिधी म्हणून जाईल, आमदार म्हणून ज्यावेळेस झाल्यानंतर संबंध राज्याच्या लेवलची कामं त्या ठिकाणी आपल्याला करता येऊ शकतात. बरोबर. त्याच्यामध्ये उद्या खासदार झाला तर देशाच्या लेवलची त्या ठिकाणी कामं करता येऊ शकतात. म्हणजे माझंही स्वप्न आहे ना की उद्या आज नगरसेवक म्हणून पुणे शहरामध्ये, पुणे महानगरपालिकेमध्ये काम करत असताना येणाऱ्या काळात आपण आमदार झाल्यानंतर आपल्याला खूप मोठी कामं करायची आहेत. जनतेची खूप मोठी त्या ठिकाणी आपल्याला कामं करून जे प्रकल्प आज पुणे शहराच्या सौंदर्यामध्ये, पुणे शहराच्या विकासामध्ये त्या ठिकाणी भर पाडू शकतात. एक पुणे शहराची ओळख ही देशाच्या नव्हे जगाच्या नकाशामध्ये वेगळी ओळख निर्माण करून देण्यासाठी जे काही स्वप्न आहे त्या ठिकाणी त्या पदावरती गेल्यानंतर आपल्याला त्या पद्धतीने काम करता येईल. त्यामुळे निश्चितच एक आमदार होण्याचं किंवा उद्या त्याच्यापेक्षाही एवढं मोठं पद मिळून समाजाची सेवा करण्याची इच्छा माझ्यामध्ये त्या ठिकाणी आहे. आज नगरसेवक असताना जवळजवळ ह्या 5 वर्षाच्या काळामध्ये माझ्या भागासाठी अनेक प्रलंबित प्रश्न होते. 30-30, 35-35 वर्षापूर्वीचे अनेक प्रकल्प होते, ते त्या ठिकाणी मार्गी लावण्यात माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी यश आले. म्हणजे आज लोकांनी ज्या पद्धतीनं विश्वास दाखवला, अजितदादांनी ज्यावेळेस निवडणुकीला तिकीट देताना विश्वास दाखवला, तो विश्वास कुठेतरी आज सार्थ करण्यामध्ये लोकांच्या म्हणजे लोकांच्या ह्याच्यामध्ये आपण कुठेतरी पात्र ठरतोय हे जाणवतंय. त्यामुळे निश्चितच आज येणारी महापालिका परत असेल किंवा भविष्यामध्ये ज्यावेळेस विधानसभा असेल, आता तर विधानसभा तोंडावरती आलेल्या आहेत, परंतु येणाऱ्या 2029च्या विधानसभेच्या काळामध्ये निश्चितच एक उमेदवार म्हणून आणि आमदार म्हणून आपण येणाऱ्या काळात पासाल एवढं मी आवर्जून त्या ठिकाणी सांगतो. आणि चांगलं काम आपल्या सर्व भागातील नागरिक असतील, आपल्या शहरातील असतील, राज्यातील असतील, त्या नागरिकांसाठी चांगलं काम येणाऱ्या काळात करायचं हे स्वप्न आहे. आणि येणाऱ्या काळात आम्हाला युवराज दादा मुख्यमंत्र्याच्या पदावर बघायला मिळतील का काही वर्ष? तुमची इच्छा किंवा स्वप्न? नाही, शेवटी कसं असतं की म्हणून तर म्हटलं ना की येणारा काळ, आज आमचे मार्गदर्शक जे आमचा विठ्ठल आहे अजितदादा पवार, आज सगळ्यात अगोदर ते सीएम त्या ठिकाणी झाले पाहिजे. सगळ्यांचं आमच्या कार्यकर्त्यांचं स्वप्न आहे. आणि दादा मुख्यमंत्री म्हणजे आम्ही मुख्यमंत्री असल्यासारखेच. कारण ज्यावेळेस जनतेची कामं दादांपर्यंत घेऊन जातो, असं एकही काम दादाने त्या ठिकाणी आम्ही काम घेऊन गेले आणि ते जर नियमात बसत असेल तर कुठलंच काम आजपर्यंत दादांच्या माध्यमातून राहिलेलं नाहीये. बरोबर. कुठलंही काम जनतेच्या विचाराचं, जनतेच्या फायद्याचं एकही काम दादांच्या हातून राहिले असे कधीही झालेलं नाहीये. कायम जनतेला डोक्यात ठेवून त्या ठिकाणी दादा कामं करतात. दादा मुख्यमंत्री म्हणजे आम्ही मुख्यमंत्री असतो. नक्कीच नक्कीच. आणि या पॉडकास्ट मधून आम्हाला बऱ्याच राजकारणाच्या गोष्टी कळाल्या आणि हे सगळं कळालं. पण शेवटचा आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तो एक इनफॉर्मल प्रश्न आहे, माझा स्वतःचा प्रश्न आहे. आता मी तुम्हाला जवळपास रोजच बघतो, तुम्ही तिथंच राहिला आहात म्हणून. सो मी ऑब्झर्व केलंय तुमचा जो ग्रूमिंग आहे
किंवा जे कपडे घालायचा एक म्हणतो ना आपण सेन्स असतो प्रत्येक माणसाला, तो मी बघितला तो खूप वरच्या लेवलला आहे. सो ह्याच्या मागचं मला पर्सनल लेवलला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही हा कुठला कोर्स केलाय किंवा तुम्ही त्याच्याबद्दल स्वतः रिसर्च केलाय, तुम्हाला आवड आहे नक्की काय गोष्ट आहे ती? नाही, याच्या बाबतीत जर खरं सांगायचं म्हटलं तर ती आवड लागते. अच्छा. सगळ्यात महत्वाचं. कारण ज्यावेळेस आपण प्रतिनिधी म्हणून काम करतो, समोरचा व्यक्ती आपल्या प्रत्येक गोष्टी त्या ठिकाणी ऑब्झर्व करत असतो. प्रत्येक गोष्ट, मग ती तुमचा पोशाख असेल, तुमचं म्हणजे सगळ्या बाबतीतलं राहणीमान कसं आहे, म्हणजे या गोष्टीचा सर्वसामान्य नागरिक त्या ठिकाणी विचार करत असतो. आणि मग खरं सांगायचं तर मी म्हटलं ना की एक आवड लागते. बरोबर. एक हात नाही की आपण कशा पद्धतीने राहिलं पाहिजे, आपले कपडे कसे असले पाहिजे, आपले बूट कसे असले पाहिजे, आपलं पूर्ण आपण कशा पद्धतीने त्या ठिकाणी समोरच्याशी वागलं पाहिजे, सगळ्याच गोष्टी आहेत. ते कुठंतरी असं वाटतं की ते परंपरा किंवा वडिलोपार्जित किंवा आज आई वडिलांची शिकवण असेल किंवा ह्या अनेक गोष्टी की ज्यावेळेस आपण समाजात जातो त्यावेळेस आपला पोशाख कसा असायला पाहिजे, आपण कसं समोरच्याशी बोललं पाहिजे, वागलं पाहिजे, आपला वावर असला पाहिजे, हे अनेक गोष्टी आहेत. त्याच्यामुळं त्या गोष्टीचा विचार करून ठीक आहे, हरकत नाहीये, पण निश्चितच आवड असल्यामुळं आपण त्या पद्धतीनं राहतो, सगळ्या गोष्टी करतो. वेगळं असं त्याच्या मागचं काही शास्त्र लॉजिक नाहीये. ओके. त्यामुळे निश्चितच एक चांगलं राहणीमान प्रत्येकाचं असलंच पाहिजे. कारण ज्यावेळेस समोरचा व्यक्ती पाहत असतो त्यावेळेस त्यालाही कुठंतरी वाटलं पाहिजे की बाबा सगळ्या बाबतीत वेगळी पर्सनॅलिटी, बाकीच्या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळं मी तो वैयक्तिक विचार करून त्या पद्धतीने वापरतो. नक्कीच. आणि एवढ्या सगळ्या बिझी शेड्यूल मध्ये मी एक ऑब्झर्व केलंय, तुम्ही व्यायामाला किंवा फिटनेसला पण महत्व देता. सो एवढ्या सगळ्या बिझी शेड्यूल मध्ये ते कसं जमतं फिटनेसला? नाही दादा, कसं आहे विषय कौस्तुभ दादा, जर ते नसेल तर आपण हे काहीच करू शकत नाही. बरोबर. जर तुम्ही तुमच्या शरीराला वेळ दिला तरच तुम्ही सर्वसामान्य जनतेसाठी रात्रंदिवस काम करू शकता, पळू शकता. नक्कीच. त्याच्यामुळे शरीराला किंवा व्यायामाला कुठलाही ऑप्शन त्या ठिकाणी नाहीये. बरोबर. तो तुम्ही इतरांना कुणाला म्हणूही शकत नाही की माझ्यावरचा तू व्यायाम कर, माझ्यावरचा तू डाएट कर किंवा बाकीच्या गोष्टी. हे शरीर आहे म्हणून आपण आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने की शरीरासाठी कमीत कमी 1 ते 1.5 तास हा रोज काढलाच पाहिजे. जर शरीर असेल तरच माणूस त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं शरीर संपत्ती राहील, चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो, जास्त वेळ काम करू शकतो. आज मी म्हटलं ना, अजूनही अजितदादा असतील, पवार साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब, की 16-16, 18-18 तास लोक काम करणारी ही मंडळी. बरोबर. त्यावेळेस आम्हालाही प्रश्न त्या ठिकाणी पडतो, आम्ही विचारतो. त्यावेळेस योगा असतील, मेडिटेशन असेल, तर प्रत्येक राजकीय व्यक्ती हा शरीरासाठी त्या ठिकाणी वेळ काढतच असतो. ज्याला राजकारणामध्ये खऱ्या अर्थानं लोकांसाठी काम करायचे, टिकायचंय, त्या व्यक्तीने शरीरासाठी वेळ काढला पाहिजे. आणि माझं सगळ्यांना सांगणं असं की प्रत्येकाने तो काढावा, शरीर संपत्ती जपावी. शरीर सारखी संपत्ती मला वाटत नाही की आयुष्यामध्ये तू दुसरी कुठली असेल. बरोबर. अगदी. त्यामुळे ती आपल्याकडे पाहिजेच असं मला म्हणजे. नक्कीच. दादा, आम्हाला नक्की असं वाटतं की जसं आपण एंड पार्टला चाललोय पॉडकास्टच्या, सो नक्कीच आम्हाला असं वाटतं की तुम्हाला हे प्रश्न आमचे आवडले असतील. आणि आम्हाला पण बऱ्याच घडामोडी कळाल्या राजकारणाबद्दल, दादांबद्दल, तुमच्याबद्दल, तुमच्या सोशल लाईफ बद्दल, पर्सनल लाईफ बद्दल. सो नक्कीच जे नवीन लोक या राजकारणात येणार आहेत हे सगळे त्यांच्यासाठी बरंच मोटिवेशन देईल. आणि जसं तुम्ही मेन पॉईंट म्हणला फिटनेस बाबत पण, सो नक्कीच सगळे हे पण प्रायोरिटी ठेवतील की हे कितीही बिझी शेड्यूल झालं, जसं तुम्ही म्हटलात की दादा असतील किंवा सीएम साहेब असतील, हे सगळे 18 तास काम करून पण त्यांचा फिटनेसला ते मेंटेन करतायत. तेवढं हे पळण्यासाठी ते स्वतः त्यांनी डेव्हलप केलंय. सो नक्कीच या बऱ्याच गोष्टी मला स्वतःला पण कळाल्या, लोकांना पण नक्कीच कळतील. सो खूप खूप धन्यवाद तुमचा आमच्या शोवर आल्याबद्दल. येस, थँक्यू दादा. थँक्यू.